सध्या काही लोकांना कारवाई करत असताना तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्यामध्ये जास्त रस असतो. माझ्यासाठी काही फरक पडत नाही. मी कोणीही असलं तरी बघून काढतो. त्यामुळं माझ्यासाठी कोणत्या तर मी तुमच्या बरोबरच आहे. फक्त मला गावाचा निर्णय घेत असताना गावकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ द्या. मी सकारात्मक निर्णयच करेन. आपण तुमचं कसं नुकसान होणार नाही असाच निर्णय करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडून ते करून घेतो. पण त्यांची बाजू पण मला ऐकावी लागेल. पूर्णच घडलेली आणि प्रत्येक वेळेस मी जेव्हा परवानगी देतो किंवा प्रत्येक वेळेस मी तुमची बाजू घेतो तर मला स्वाभाविक आहे शिर्डीमध्ये 2 ते 3 वेगळ्या वेगळ्या विचारांचे लोक राहतात. आणि एका विचाराला समर्थन दिलं तर दुसऱ्या विचाराचे लोक माझ्या प्रति नाराजी व्यक्त करतात. तरी सुद्धा आपण गोरगरिबांवर अन्याय होऊ नये असाच निर्णय कायम करत आलेलो आहोत. असं नाहीये की कधी केलेलं नाही. पण आता हा प्रसंग एवढा गंभीर झाला, हा प्रसंग एवढा मोठ्या प्रमाणात वाढला, मग आता स्थानिकांना प्राधान्य द्यावं तर घटना स्थानिकांमध्ये झाल्यामुळे तिथं मी अडकलो की माझा शब्द जो होता याच्या अगोदर जी घटना घडायची किंवा जो काही मागच्या वेळेस एक माणूस आणला होता तो बाहेरचा होता तर तेव्हा ठीक होतं. पण हे गाव पातळीवरच्या ग्रामस्थांमध्ये घडलेल्या ह्या घटनांमुळे कुठंतरी निर्णय घेण्यामध्ये अनेक अडचणी मला येत आहेत. आज तुम्ही सगळेजण आलात. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की मी या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांबरोबरच आहे. पण काम करत असताना जेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचा उद्रेक होतो तर आपल्याला देखील कारवाई त्या बाबतीत करावी लागते. आपण डोळे बंद करून बसू शकत नाही. आपण काहीच झालं नाही असं सोंग घेऊ शकत नाही. आता दोष तुमचा नाही, दोष इथं बसलेल्या कुठल्याच महिलेचा नाहीये हे मला कळतं. पण ही गोष्ट इतर सगळे आमचे नगरसेवक, आमचे पदाधिकारी, गावातील प्रमुख, सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांचा समन्वय करणं या गोष्टीवर गरजेचं आहे. शेवटी मी एकटं जरी आज तुमच्या आशीर्वादाने माझा शब्द आहे अंतिम किंबहुना साहेबांच्या नेतृत्वाखाली, विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिर्डीमध्ये काम करतो. पण शिर्डीचा निर्णय आम्ही एकटं कधी आजपर्यंत घेतलेला नाही. तो निर्णय घेत असताना सगळ्यांचा समन्वय होणं आवश्यक आहे. आता ही घटना घडेपर्यंत काही त्रास नव्हता, सगळं चालू होतं. आता ही घटना घडली, घडल्यावरती इतकं भयानक झालं की मग आता माझ्यासारख्या व्यक्तीला काहीतरी दुर्दैवाने जो निर्णय समाज हिताचा असतो, जो निर्णय सर्वसामान्यांना मान्य असतो तो घ्यावा लागतो. त्यामध्ये काही लोक बाधित झाले तर त्यांचा किंवा तुमचा हा विषय आपल्याला दुर्दैवाने सोडवायचा मार्गावरच होतो. आमची याच्यावर मिटिंग झाली. मला सगळ्या नगरसेवकांनी हा मुद्दा मांडला होता की तुम्ही याच्यावर निर्णय का घेत नाहीये. तर मी त्यांना हीच बाजू मांडत होतो की आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या लोकांचं उपजीविकेचं साधन आपण काढून देऊ शकत नाही. याचा आपण नियमावली बनवणार होतो. पण आता एसआयआरची प्रक्रिया चालू होती, मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू होती. ही प्रक्रिया पहिली या महिन्याखेर संपणार होती आणि आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये बसून नियम बनवून ते मी बोलून इथून उठलो तर संध्याकाळी तो म्हणतो तर मला तुमचा सगळा त्रास जे काय तुम्हाला सगळं नुकसान होत आहे हे सगळं मला मान्य आहे. तुम्ही सगळ्या आजपर्यंत माझ्या शब्दावरच प्रत्येक गोष्ट ऐकली आणि माझ्या शब्दावरच तुम्ही म्हणावं तसं वागलेले आहात. माझी तुम्हाला विनंती एकच आहे की मला तुमची बाजू मी आज जाणून घेतली, सुरेशने मांडली. मला अध्यक्षांचाही मेसेज आला होता की त्या लोकांना भेटायला यायचं म्हणून ठीक आहे मी येणार आहे तर आपण भेटून घेऊया. तर मला थोडा वेळ द्या. एक समन्वय साधावा लागेल सगळ्यांमध्ये. समन्वय साधून एका निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल की कशा पद्धतीने आता याचं पुढे चालणार आणि मग आपण त्या निर्णयाला पुढे घेऊ सगळ्या. कारण की नुसतं तू लक्षात घ्या की तुम्हाला देखील आनंदाने काम करायचं असेल, तुम्हाला देखील कायमचा हा त्रास संपवायचा असेल तर शिर्डीच्या स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेतल्याशिवाय आपण निर्णय केला, मी निर्णय केला, ठीक आहे ते आज काही बोलणार नाही. कदाचित त्यांचं माझं प्रेम असेल किंवा त्यांना वाटत असेल की आता काय त्यांना सांगून उपयोग नाही. बळजबरीने घेतलेला निर्णय कोणाच्या मनविरोधात जाण्यापेक्षा आपण नगरसेवक निवडून दिलेले आहेत,
आमच्या संघटनेचे कार्यकर्ते अनेक वर्ष आपल्यासाठी सुरेश असले मुलं देतात. अनेक लोक आहेत जे संघटनेमध्ये आहेत, ते सगळ्यांना थोडा समन्वय साधून मला हा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही मला विचारलं फक्त मला व्यक्तिशः, तर मला कोणती रक्कम नाही. माझ्या व्यक्तिशः म्हणजे सुजयविकेचं मत आहे. कारण की ती घटना, त्या घटनेचा दोष हा सगळ्यांना देणं हे पूर्ण चुकीचं आहे. मला विचारलं तर मी तुम्हाला हे उत्तर देईन. पण श्रीदेवी हा एकटे सुजयविकेची नाही, सगळ्यांना विश्वासात घेऊन तो निर्णय घ्यावा लागेल. आणि मी करणारच होतो. साहेबांना स्मरून सांगतो की आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एसआयची प्रक्रिया झाल्यावर आम्ही बसणारच होतो आणि ही घटना घडली. बहरहाल ज्यांनी तो खून केला, माझ्या नियमानुसार आपण त्यांना नोटीस दिलेली आहे आणि ते घर मला पाहावं लागेल. माझा नाईलाज आहे. गुन्हेगार मुक्त शिर्डी ही भूमिका आपण घेतलेली आहे. दोन प्रकारचे गुन्हे, ज्यामध्ये एकतर महिलेचा हृदयभंग किंवा बलात्कार आणि मर्डर, अशा प्रकारच्या लोकांना मी इथं राहायला परवानगी देऊ शकत नाही. तर ही माझी कारवाई आम्ही आज सुरू केलेली. सकाळी नोटीस इश्यू झालेली त्यांना, जे आरोपी आहेत त्यांना, जे कोणी असेल मला नाव माहीत नाही. सध्या काही लोकांना कारवाई करत असताना तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्यामध्ये जास्त रस असतो. माझ्यासाठी काही फरक पडत नाही. मी कोणीही असं तरी शोधून काढतो. त्यामुळं माझ्यासाठी कोणत्या तर मी पूर्णपणे तुमच्या बरोबरच आहे. फक्त मला गावाचा निर्णय घेत असताना गावकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ द्या. मी सकारात्मक निर्णयच करेन. आपण तुमचं कसं नुकसान होणार नाही असाच निर्णय करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडून ते करून देतो. पण त्यांची बाजू पण मला ऐकावी लागेल. कारण की मी आज आलो, ही घटना काल परवापासून बंद झालेलं होतं. यामध्ये नामदार साहेबांनी देखील तो निर्णय घेतला की आता बंद झालं पाहिजे. तर माझ्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला मी त्यांच्या मतविरहित जाऊन निर्णय देणं ते पण चुकीचं करेल. तर पहिलं मला ग्रामस्थांशी चर्चा करू द्या, मग मी माझ्या वडिलांशी चर्चा करेन आणि मग आपण एक सकारात्मक निर्णय घेऊन तुम्हाला नुकसान होणार नाही. थोडा त्रास होईल काही कालावधी, फार नाही वेळ घेणार मी, पण थोडासा त्रास तर सहन करावा लागेल. त्याला आता नाही लागेल. पण आता हा जो निर्णय होणार आहे सुरेश, हा आता वन्स अँड फॉर ऑल कायमचा होणार आहे. याच्या परत नंतर आज निर्णय घ्यावा, जो काही निर्णय ग्रामस्थांना विश्वासात घेतल्यानंतर घेतला जाईल, जो काही निर्णय आमच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन घेतला जाईल, तो निर्णय आणि एकदा एक नियमावली बनली का मग परत तुम्हाला त्या गोष्टीला बांधील जाऊनच व्यवसाय करावा लागेल. आणि परत मग हे रोज रोज तुम्ही यायचं, मला परत बसायचं, मी परत बोलायचं, हे सगळ्या गोष्टी बऱ्याच दिवसानंतर दुर्दैवाने घडलं. खरं तर म्हणजे मला आठवतं की 1-1.5 वर्षानंतर आपण परत बसलो आहोत. म्हणजे तसा भरपूर काळ गेला. तर तुम्हाला कोणालाही उद्ध्वस्त करायचा कोणाचा उद्देश नाहीये. पण आपल्या गावामध्ये आपलं गावाचं नाव खराब होऊ नये ही जबाबदारी पण आपली आहे. तर तुमच्यासाठी मी काही लोकांना मुलासारखा आहे, भावासारखा आहे, नातवासारखा आहे. तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्याबरोबरच राहिलात, आमच्या परिवाराबरोबरच राहिलात. मला सगळ्यांना विश्वासात घेऊन एक सकारात्मक निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही निश्चिंत राहा. मी माझ्या परीने जे शक्य असेल आणि जे सकारात्मक निर्णय करू शकेल असेल ते मी तुम्हाला आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून मी आपल्याला तो निरोप सुरेश असेल किंवा इतर कोणी जे तुमचे सहकारी असेल, अध्यक्ष आहेत, अध्यक्ष पण तुम्हाला सांगतील. थोडा कालावधी द्या, फार घाई गडबड करू नका. जेवढं नाव लक्षात तुझे तो कोण द्यायला दुसरं सगळं चालेल. मला आता मी तुमचं सगळं म्हणणं मान्य करतो की एका गुन्ह्याची शिक्षा सगळ्यांना देणं चुकीचं राहील. ही जी अडचण झाली यावेळेस पहिली वेळ आहे की जेव्हा हा जो आपण स्थानिकांचा निकष वारंवार बोलत होतो, गोंधळच तिथं झाल्यामुळे आणि की अनेक वर्षापासून बहुतेक राहत आहेत. काय आपलं नशीब असावं ते झालं. इथं राहणाऱ्या लोकांकडून भेटलं त्यामुळे थोडंसं अडचणीनं झालं. म्हणून मलाही बोलायला तुम्ही जसं मला म्हटलं की इथं तसंच निघालं, मी कसं बोललो.